नाटक सुरू होण्यापूर्वी वारंवार सूचना देऊनही काही प्रेक्षक नाटकादरम्यान मोबाईलची रिंगटोन वाजू देतात, तसंच फोनवर बोलतही राहतात. तर काही जण चक्क नाटकातील विविध प्रसंगांचे शूटिंग करताना दिसतात. या प्रकारांमुळे रंगमंचावर अभिनय करणाऱ्या कलाकारांचा आणि शांतपणे नाटकाचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांचा मोठा रसभंग होतो. हा गोंधळ इतका वाढला आहे की काही कलाकारांना नाटक अर्ध्यावर थांबवून प्रेक्षकांना मोबाईलचा वापर टाळण्याचे आवाहन करावे लागले आहे. नाट्यगृहातील शिस्त आणि प्रेक्षकांची जबाबदारी या महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर आणि लेखक क्षितिज पटवर्धन यांनी लोकमत फिल्मीशी संवाद साधताना आपलं स्पष्ट आणि रोखठोक मत मांडलं. सर, प्रयोगाच्या दरम्यान म्हणजे एक घटना घडते अशी की हल्ली आमचे जे जेनझी पीपल्स आहेत किंवा जे खूप मोबाईल ॲडिक्टेड आहेत, ते लोक मोबाईलवरती नाटक शूट करतात. तर तुम्ही नाटकाच्या मध्येच त्यांना थांबवता का? हे असं तुम्हाला करावंसं वाटतं सर? नाही, मी असं थांबवत नाही. मी तोच त्याच्या कर्माला जबाबदार आहे असं त्याकडे बघतो. हां. पण त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा आहे की आम्ही सुरुवात व्हायच्या आधी असं म्हणतो की नाटकाचे कोणी फोटो काढू नयेत, व्हिडिओ काढू नयेत. तरीसुद्धा आज आपल्याकडे आलेले प्रेक्षक हे त्या फोनला चाळा म्हणून पाहत असतात. आणि मी आता इथं आलोय, तर मी इथे बसलोय, इथे आलोय, हे बघा हा नट इकडे आहे, हे बघा हे प्रेक्षक इथे बसलेत, असं म्हणजे ही त्यांची अशी त्यांना आतून अशी इच्छा होते. पण आपल्याकडे नाटक पाहायला यायची एक शिस्त असते. फोन वाजू नये याची आपण काळजी घ्यायची असते. म्हणजे काहीतरी एक अलिखित नियम असतात. ते मूळ तोडण्याकडे काहींचा कल असतो. त्यावेळेला हां, म्हणजे मला नाटकात समोर प्रेक्षक दिसत असतो ना. म्हणजे आता मला लाईट दिसला, मग त्याच्या मागचा प्रेक्षकही त्या फोनकडे बघतोय वगैरे. तर ह्याच्यामध्ये असं वाटतं की आपण इकडे नाटक करतोय आणि हे काही वेगळंच ह्यांचं चाललंय, असं वाटतं. तर त्यामुळे त्याचा त्रास नाही. आणि व्यावसायिक नाटकाला काय म्हणतात त्याला की ह्या सगळ्या, मग ह्याचं क्लिप इकडे गेलं, त्याचं क्लिप इकडे गेलं, इतक्या तकलादू प्रसिद्धीची गरज नाही आहे. तुमचं काय म्हणणं आहे या विषयावरती? एक आत्ता असं झालं की हे सगळं कॉन्सर्ट कल्चरशी बरोबरी करणारं झालंय. जसं कॉन्सर्टला लोक का जातात, तर अर्धी लोक याच्यासाठी जातात की मी पण गेलो होतो. म्हणजे त्यांना टेलर स्विफ्टचं एकही गाणं माहीत नसतं, कोल्ड प्ले कोण आहेत हेही माहीत नसतं. म्हणजे अनेकांना विचारलं होतं की टेलर स्विफ्ट बाई आहे का पुरुष आहे, तर अनेक लोकांना माहीत नव्हतं की ती बाई आहे का पुरुष आहे, पण कॉन्सर्टला जायचंय. तर आता ते काय झालंय, तो फोमो तयार झालाय की नाटकाला मी आलोय, तर मी या नाटकाला आलोय, मग आता मी हे पाहतोय, मग आता लेट्स गो फ्रेंड्स, आपण आता भूमिका हे नाटक पाहूया, असं एक ते सुरू झालंय. आणि नथिंग रॉंग इन दॅट, बट अनलेस अँड अंटिल तुम्हाला ही जर बेसिक बुद्धिमत्ता असेल की नाटक हा मुळात डोळ्यांनी पाहायचा आणि कानांनी ऐकायचा सराव आहे, तो व्हिडिओनी कॅप्चर करायचा मुद्दाच नाही आहे. नाटक संपल्यानंतर जेव्हा कलाकार म्हणतात की आम्ही कर्टन कॉल घेतो आणि आता तुम्ही आमचे फोटो व्हिडिओ काढा, कारण आम्हाला पण ते प्रसिद्ध झालेलं आवडेल, तर हा परस्पर आदराचा मुद्दा आहे किंवा ते इंटरॅक्शन झालं एक्झॅक्टली. आणि आम्ही नेहमी असं म्हणतो, सर काय किंवा मी काय, की अजूनही नाटकाचा जो आहे तो प्रेक्षक आहे, तो सिनेमासारखा ग्राहक नाही झालेला की पॉपकॉर्न ठेवलंय, समोसा ठेवलाय, पाय वर ताणलेत आणि मी पिक्चर बघतोय आणि मी पिक्चरही शूट करतोय. लोक क्लायमॅक्सही आता शूट करून टाकतात, काही त्याला अर्थ राहिलेला नाही. तर हा प्रत्येकाच्या विवेकबुद्धीचा मुद्दा आहे एक. आणि दुसरं, जसं अतुल म्हणाला की नाटक करणारी माणसं जिवंत आहेत ना समोर, त्यांना तुमच्या रिएक्शननी, तुमच्या फोननी प्रॉब्लेम येतोय. मागच्या प्रेक्षकाच्या आयलाईन मध्ये आपला मोबाईल आहे हे सुद्धा लोकांना समजत नाही. म्हणजे त्यांनी तुमच्या कॅमेऱ्यातनं नाटक बघायचं, हा किती मूर्खपणा आहे. तर याचं बेसिक अंडरस्टँडिंग लोकांनी ठेवलं पाहिजे असं मला जेन्युइनली वाटतं. आणि ब्लॅकआउटमध्ये बघा ना, तुम्हाला काय फोनमध्ये बघायचे, फोटो काढायचे, स्वतःचे जे काय करायचं ते सगळं आधी नंतर ब्लॅकआउटमध्ये करा. पण समोर जिवंत माणसं त्यांची कला सादर करत असताना तुम्ही जर मोबाईल काढून ते शूट करत असाल नाटकामध्ये, तर आय थिंक त्याला काही अर्थ नाही. अनलेस अँड अंटिल नाटकवाल्यांनाच तसं हवंय की बाबा सगळ्यांनी फोनमध्येच बघा, काय प्रॉब्लेम नाहीये, तर मग गोष्ट वेगळी. प्रेक्षको क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित बहुचर्चित भूमिका या मराठी नाटकाद्वारे अष्टपैलू अभिनेते सचिन खेडेकर यांनी तब्बल 21 वर्षांनंतर रंगभूमीवर दमदारपणे पुनरागमन केलं आहे. एका महत्त्वाच्या विषयाची संवेदनशील पद्धतीनं मांडणी असलेल्या भूमिका नाटकात सचिन खेडेकर यांच्यासह समिधा गुरु, अतुल महाजन, सुयश झुंझुरके, जयश्री जगताप, जाई खांडेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
विशेष म्हणजे नाट्यरसिकांसह मराठी हिंदी मनोरंजन विश्वातील दिग्गज मंडळींनी ही भूमिका नाटक पाहून संपूर्ण टीमचं भरभरून कौतुक केलंय. या नाटकाच्या संपूर्ण टीमने लोकमत फिल्मीच्या नाटक वेडे कार्यक्रमात सहभागी होऊन विविध प्रश्नांची उत्तरं देत मनमोकळेपणाने संवाद साधला होता. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.